संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल आज जाहीर झालेले आहेत आणि या निकालात महायुतीने जोरदार मुसंडी मारत बहुसंख्य जागा जिंकलेल्या आहेत, घवघवीत यश संपादन केलेलं आहे। तर महाविकास आघाडीला मोठा पराभवाचा धक्का बसलेला आहे। त्यांच्या खूपच कमी जागांवर त्यांना समाधान मानावं लागलेलं आहे। आपण सध्या भाजप मुख्य कार्यालयाच्या समोर आहोत। आपल्यासोबत काही नागरिक आहेत, आपण त्यांना विचारूया की या निकालाबद्दल तुम्हाला काय वाटतं। आज महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठीचे निकाल जाहीर झालेले आहेत। महायुतीने जोरदार मुसंडी मारत घवघवीत यश संपादन केलेले आहे, काय वाटतं। खऱ्या अर्थाने देशामध्ये नरेंद्र मोदी आणि राज्यात देवेंद्रजी यांच्या नेतृत्वात माननीय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार आणि पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे जोगेंद्र कवाडे, राष्ट्रीय कार्यकारी जयदीप कवाडे यांच्या नेतृत्वात असंख्य रिपब्लिकन कार्यकर्ते महायुतीसोबत जोडले गेले आणि खऱ्या अर्थाने भीमशक्ती ची ताकद जी भारतीय जनता पक्षाला मिळाल्यामुळे या पूर्ण महाराष्ट्रामध्ये जी तुम्हाला सुनामी दिसते ही खऱ्या अर्थाने या देशाचं आणि राज्याचं जी सरकार आहे महाविकास आघाडी यांना रोखण्यासाठी योग्य ती रणनीती आखलेली ती सक्सेसफुल होताना आपल्याला दिसत आहे। आणि यापुढे खऱ्या अर्थाने विकासाचे जे वारे आहेत आपल्या महायुतीकडे जे आपल्याला दिसते या तिन्ही पक्षाचे आणि पीपल्स रिपब्लिकन म्हणजे जोगेंद्र कवाडे सर आणि जयदीप कवाडे यांच्या नेतृत्वात यापेक्षाही जास्त बळकट होईल आणि येणाऱ्या पुढच्या निवड महानगरपालिका असेल, जिल्हा परिषद असेल, अशाच प्रकारची सुनामी येईल। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालेलं आहे। तर एक घटक पक्ष म्हणून तुम्हाला महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री म्हणून कोणाला बघायला आवडेल। नाही, आता हे तसं बघितलं तर आता जे मुख्यमंत्री होते माननीय एकनाथजी शिंदे यांनी सर्वसामान्य गोरगरीब जनतेच्या खऱ्या अर्थाने सेवा केलेली आहे। देवाभाऊ यांनी सुद्धा लाडली बहीण योजनेच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने काम केलेले आहे। आपण जर बघितलं गेलं तर ते पक्ष 60 ठरवत असते, परंतु देवेंद्रजी किंवा एकनाथजी शिंदे साहेब या दोन्ही खऱ्या अर्थाने मुख्यमंत्री पदासाठी दावेदार आहेत हे असं आम्हाला वाटतंय। तुम्ही काय सांगाल की महायुतीला कोणकोणत्या नवीन योजनांचा कोणकोणत्या रणनीतीचा फायदा या निवडणुकीत झालेला तुम्हाला वाटतं। सगळे लाडकी बहीण वगैरे सगळं विशेष एकदम महत्त्वाचा घातलेला आहे मुद्दा। नवी जोगेंद्र कवाडे सरांच्या पार्टीमधून आहे, जयदीपभाईकडनं संगतीच आहे, मुख्यमंत्री साहेब आपला देवेंद्र फडणवीस साहेब बरोबर आहे महायुती। आपण पाहतोय की भाजपच्या मुख्य कार्यालयाच्या बाहेर सर्वसामान्य नागरिक तसेच भाजपचे महायुतीतील जे घटक पक्ष आहेत ते सुद्धा इथे जमलेले आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण काकांना विचारूया की काका काय वाटतंय की महायुतीने घवघवीत यश विधानसभा निवडणुकीत संपादन केलेलं आहे, तुमच्या नेमक्या भावना काय, तुमची मतं काय आहेत। मतं म्हणजे चांगलं झालेलं आहे, निर्णय चांगला लागलेला आहे आणि हा जनतेने चांगला कौल दिलेला आहे। धन्यवाद। आणि तुम्हाला आता पुढचा मुख्यमंत्री बनून कोणाला बघायला आवडेल। मुख्यमंत्री तर साहजिक आहे की बहुमत भाजपचं आहेच जास्त आणि त्याचबरोबर सहकारी पक्ष आहेत त्यांचा आहेच, तर मुख्यमंत्री हा फडणवीस साहेबच होतील। आपण इथे काही तरुण मंडळी असतील तर त्यांच्यासुद्धा प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रा, तू काय सांगशील की महायुती घवघवीत यश संपादन करत महाराष्ट्र विधानसभेत विजयी झालेली आहे, स्पष्ट बहुमत मिळाले आहे, एक तरुण म्हणून तुला काय वाटतं। चांगलं आहे ते, म्हणजे मोठा यश आहे, तो महायुतीचा खूप मोठा यश आहे आणि तरुण म्हणून सगळ्या तरुण मी तर खूप खुश आहे। मला तर चांगलं वाटलं की बाबा महायुतीचं सरकार आलेलं आहे राज्यामध्ये। महायुती सरकारने भविष्यात कोणती कामं करावीत असं तुला आवर्जून वाटतं तरुण म्हणून। आता त्यांनी जे इच्छुक आपले जेवढे पण मंत्री आहेत, आमदार आहेत, खासदार आहेत, ते त्यांच्या परीने ठरवतील की कुठली कामं केली पाहिजे काय। आता ते सगळं शासन बसेल, आता 2 दिवसांनी सगळे ठरतील मंत्री कोण काय, त्यांच्या पद्धतीने ते सगळं ठरेल आणि ते कामं होतील, पण एकदम वेगवान दिशेने होतील काम। आपण बघू शकताय की भाजपच्या कार्यालयासमोर सकाळपासूनच गर्दी वाढत चाललेली आहे। खूप सगळे कार्यकर्ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। आपण अजून कार्यकर्त्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहोत। काका, महायुतीने स्पष्ट बहुमत मिळवलेलं आहे, काय नेमक्या भावना आहेत,
काय अपेक्षा आहेत आता महायुती सरकारकडून? भावना म्हणजे काय, सगळे एवढं उत्सुक आहे की तुम्ही आता आले का, ते एवढे लोक आणि जल्लोष, एवढा मोठा जल्लोष आम्ही इतिहासामध्ये हे नाही बघितलं, एवढा मोठा जल्लोष. आणि आमचा तर लक्ष आहे, पण लोकांची बी अपेक्षा लय जास्त वाढली आहे. आणि आमचे नेता ते पण सगळ्या कामात लागेल, 7 दिवसांनी कामात लागणार आहे. हे जल्लोष भरपूर झाला. भाजपने हे एक संघटित यश मिळवलेलं आहे, तर एक भाजपचे कार्यकर्ते म्हणून तुम्हाला मनापासून काय वाटतं की पुढचा मुख्यमंत्री कोण व्हावा? देवेंद्र फडणवीस. बाकी काय सांगाल या घवघवीत विजयाबद्दल? आता दिवाळी होऊन गेली आणि लोकशाहीची दिवाळी झाली. संपूर्ण जनतेमध्ये या युती शासनाबद्दल जो विश्वास निर्माण झालेला आहे, त्यांच्या कामाने, त्यांच्या पॉझिटिव्हनेसने आणि या जनतेच्या आशा वाढलेल्या आहेत की हेच आमचा विकास करू शकतात. म्हणजे महिला असो, युवक असो, सगळा मतदार, शेतकरी असो, सगळ्यांना या सरकारने मदत करून त्यांना प्रत्येकाला उज्ज्वल भविष्य दाखवलेलं आहे. आणि त्यामुळं सगळी जनता आज खुश आहे. हा लोकशाहीचा उत्सव आहे, दिवाळी आहे आणि सगळ्यांच्या आशा अजून वाढलेल्या आहेत की महाराष्ट्राचा विकास करायचा असेल तर युती सरकारच गरज आहे. देवेंद्र फडणवीसचीच आवश्यकता आहे. याच्या पुढे देवेंद्र फडणवीस अजूनही वाढत जाणार आणि त्याची जी प्रगल्भता आहे, देशावर, राष्ट्रावर प्रेम आहे. आज राष्ट्रप्रेम, देशप्रेम हे फक्त हेच पार्टी करू शकते, हे लोकांनी दाखवून दिलं. काकी, मला तुम्हाला हे विचारायचं आहे की जेव्हा लोकसभेत महायुतीचा राज्यात पराभव झाला, त्यानंतर महायुतीने राज्यात लाडकी बहीणसारखी एक योजना सुरू केली, तेव्हा त्या योजनेला विरोधकांनी असं म्हटलं की लोकसभेत हरल्यानंतर यांना लाडकी बहीण आठवली, तर यावर तुमचं काय मत आहे? लोकसभेत आल्यानंतर नाही, हे पण मुख्यमंत्री होते ना 2.5 वर्ष, यांना काहीच नाही आठवले, पूर्ण निर्बुद्ध. यांना ना बहिणी दिसल्या, ना भाऊ दिसला, ना देश दिसला, ना राष्ट्र दिसला, ना मुर्दे दिसले करोना मधले. यांना पक्ष पैसे दिसले, माझ्या कुटुंब माझी तेवढंच दिसलं होतं त्यांना कोरोनाच्या वेळा. देशासाठी, राष्ट्रासाठी काही करायचं नाही आणि पुन्हा धर्मविरोधी काम करायला लागले. हे यांना सगळ्यांना हिंदूंना बाजूला सोडून मुसलमानांचे लालून सांगून करून त्यांना सगळ्या योजना द्याव्यात, त्यांच्यासाठी सगळं करावं, असेंत प्रेम त्यांच्यासाठी उपाळून आलं. महाराष्ट्र कसं सहन करेल? शेवटचा तुम्हाला प्रश्न विचारतो की महायुतीला कोणत्या गोष्टींचा फायदा झाला ज्यामुळे हा विजय एवढा मोठा महायुतीने संपादन केला? या युतीसाठी जो फायदा झाला, ज्या मोदी साहेबांनी ज्या योजना आणल्या, म्हणजे सुकन्या योजना असेल, लाडकी बहीण योजना असेल, युवकांना जो आज उद्योग प्रशिक्षणासाठी पैसे दिले जात असतील, मेट्रो असेल, अनेक मुंबईमधला सी लिंक असेल, कॉरिडॉर असेल, काशी असेल, मथुरा असेल, या सगळ्या गोष्टी देशातल्या ज्या मोदी साहेबांनी केल्या, त्याचाही परिणाम महाराष्ट्राच्या लोकांनी बघितलेला आहे. हिंदुत्ववादी लोक जागृत झालेले आहेत आणि तर आपला राष्ट्रधर्म पाळण्यासाठी त्यांनी मतदान केलेलं आहे, विजयासाठी केलेलं आहे. आपण पाहू शकता या ठिकाणी सर्वसामान्य नागरिक असो किंवा कार्यकर्ते असो, भाजपचे शिंदे गटाचे कार्यकर्ते असो, वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. आणि आपण माझ्या मागे सुद्धा बघू शकता की अतिशय जोरदार जल्लोष हा भाजपच्या कार्यालयासमोर सुरू असलेला आपल्याला पाहायला मिळत आहे.